नमस्कार मंडळी. ते म्हणतात ना, "जो न खाये भोगी तो सदा रोगी." कारण भोगी यामागे परंपरेसोबतच आरोग्यही जोडले गेले आहे. भोगी म्हणजे काय? तर निसर्गाने दिलेल्या देणगीचा उपभोग घेणे. आता हिवाळ्यात शेतात पिकणारे हिरव्या पालेभाज्या, हरभरे, वाटाणे आणि बरंच काही ज्यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे असतात, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हिवाळ्यात त्याची सर्वात जास्त गरज असते. आणि नवल म्हणजे हा सण इंद्रदेवाला समर्पित आहे. वर्षातला हा पहिला सण प्रत्येक राज्यात आपापल्या परीने साजरा केला जातो. चला तर आज आपण बनवूया भोगीची भाजी. आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. वाटणासाठी आपल्याला कांदा, सुकं खोबरं, थोडीशी लसूण, कोथिंबीर आणि आपले सफेद तीळ घ्यायचे. ते छान भाजून घ्यायचेत आणि त्याचं वाटण करून घ्यायचंय. दुसऱ्या साईडला तेलामध्ये सर्व भाज्या आपल्याला छान अशा परतून घ्यायच्यात. म्हणजेच थोड्याशा आपल्याला शिजवून घ्यायच्यात. त्यानंतर आपले सुके स्पाइसेस जे असतात, जसं लाल तिखट, हळद, गरम मसाला हे आपल्याला ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. हेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जे वाटण करून ठेवलं होतं, तो मसाला आपण आता वरून ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. थोडंसं पाणी टाकायचंय, चवीनुसार मीठ टाकायचंय आणि आपल्याला ही भाजी छान अशी शिजवून घ्यायची आहे. आता ही भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. आता माझ्याकडे इतका वेळ नाहीये, की मी ती भाकरीची ही रेसिपी टाकू. नॉर्मली सगळ्यांच्याच घरी भाकऱ्या बनतात. सो तुम्ही भाकरी बनवून ही भाजी नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी झाली मला कमेंट करून सांगा. आय नो मी रेसिपी थोडी उशिरा टाकली कारण वर्किंग वुमन असल्यामुळे मला वेळेत ही भाजीची रेसिपी नाही टाकता आली. भेटूया नेक्स्ट